वर्धा में कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने भाजपा पर निशाना साधते हुए आरोप लगाया कि सबको खत्म कर देना ही भाजपा की राजनीतिक रणनीति है। उन्होंने कहा कि विपक्षी दलों को तोड़ना और जांच एजेंसियों के जरिए दबाव बनाना और सत्ता अपने हाथों में केंद्रित करना लोकतंत्र के लिए खतरा है। सपकाल ने बोगस बीज, पेपर लीक और फर्जी नौकरियों के मुद्दे पर भी सरकार को घेरा और आरोप लगाया कि राज्य में व्यवस्थाएं पूरी तरह विफल हो चुकी है। उन्होंने जनता से सरकार को सत्ता से हटाने की अपील की। संपूर्ण भारतामध्ये लोकशाही गुंडाळून ठेवायची, संविधानाची पायमल्ली करायची, ईडी, सीबीआय आदी इत्यादी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करायचा आणि या देशामधले सर्व जे सरकार आहे ते कब्जात घ्यायचे अशा स्वरूपाचा एक कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातत्याने भारतामध्ये राबवला जात आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकशाही संपूर्ण हुकुमशाही आणि तानाशाही त्यांना देशात आणायची आहे। ही तानाशाही आणि हुकुमशाही आणण्याच्या आधीचा हा एक नाट्य आणि हा तमाशा देशात सुरू आहे। 50 खोके एकदम ओके हा जो नारा महाराष्ट्रातून बुलंद झाला, हा प्रत्येक राज्यात कुठेतरी करण्याचं काम हे सुरू आहे। पक्षाची फोडाफोडी करायची, सत्ता संपुष्टात विरोधकांची आणायची आणि स्वतः सर्व सूत्र हातात घ्यायची, हे एकंदरीत आज रोजी भारतामध्ये सगळं सुरू आहे आणि यातूनच आता पुढे निवडणुका होणार नाही अशा प्रकारचं एक चित्र आज लोकशाहीच्या पुढे एक संकटाचं फार मोठं सावट आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष एक कुचकामी पक्ष आहे, याचं नेतृत्व हे असक्षम आहे। मोदी, शहा, फडणवीस आदी इत्यादींवर आता देशातल्या नागरिकांचा विश्वास राहिला नाही, म्हणून दुसरे पक्ष फोडणं चालू आहे। मी मागे म्हटलं होतं की भारतीय जनता पक्ष ही चेटकीन आहे आणि दुसऱ्या पक्षाचे नेते खाते, मात्र आता ही चेटकीन जी आहे ही लोकशाही गिळंकृत करण्याकरता कुठेतरी ही निघालेली आहे आणि वन नेशन वन इलेक्शन एवढंच नाही तर नीटच्या परीक्षेच्या निमित्तानं आपण वन नेशन वन एक्झामिनेशन यातलाही गोळ बघितला, तेही नाही तर वन नेशन आणि वन पॉलिटिकल पार्टी म्हणजे भाजप आणि भाजपच असली पाहिजे आणि सर्वांना संपवून टाका, हा भारतीय जनता पक्षाचा रोडमॅप आहे। समिती पुरवठादाराकडून उत्पादकांकडून पैसे घेण्याकरता करण्यात आली होती असंच यावेळेस म्हणावं लागेल, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, कोणते सॅम्पल आणले नाही, कुठेही लिंकिंगचा असेल किंवा बोगस बियाणाच्या प्रश्नावर त्यांनी धाडी टाकलेला नाही। काँग्रेस या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं आक्रमक स्वरूपामध्ये आंदोलन करत आहे, मात्र आपण सर्वांना अत्यंत विनम्रतेने सांगायचंय की काँग्रेस विरोधी पक्ष नात्यानं जेवढं आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करतो आहोत, मात्र आता सर्व लोकशाहीच्या आणि नागरिकांच्या नाकापर्यंत पाणी आलेलं आहे। आपण सगळेजण मिळून आता या सरकारला उलथून टाकू ही असणारी आमची साथ आहे।